गुड मॉर्निंग. आज आम्ही चाललोय पेट्रोग्लिफ्स बघायला. इंस्टाग्रामवर मी एक स्टोरी टाकली होती की रत्नागिरीत अनएक्सप्लोर्ड जागा कुठल्या आहेत. त्याच्यात अनेकांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की कातळ शिल्प आहेत, पेट्रोग्लिफ्स आहेत, ते बघ. ते लक्षात ठेवून मी आता चालली आहे पेट्रोग्लिफ्स बघायला. आणि बोलता बोलता मला वल्लभ माझा भाऊ वल्लभ मला म्हणाला की पेट्रोग्लिफ्सचं सेंटर रत्नागिरीत आहे. सुधीर रिसबूड जे ते सेंटर चालवतात ते काल आम्हाला भेटले, कारण ते ह्याच्या ओळखीचे आहेत. आणि ते मला म्हणाले की तुम्ही आधी सेंटरमध्ये या, आधी तुम्ही ओरिएंटेशन करून घ्या की पेट्रोग्लिफ्स म्हणजे नेमकं काय आहे, आणि मग तुम्ही साईड बघायला जा. त्यामुळे आत्ता वल्लभ, मी, आर्य आणि ऋग्वेद असे आम्ही 4 जण चाललो आहे पेट्रोग्लिफ्सच्या सेंटरला. तर आत्ता आम्ही आलोय पेट्रोग्लिफ्स सेंटरमध्ये. बरोबर नाव घेते मी. तर हे भाई रिसबूड. तुम्ही आज आला तर आज सुदैवाने जागतिक वारसा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण माणसाच्या जीवनातली सर्वाधिक जुनी कलाच्या आपण एक थोडीशी माहिती घ्यायचा असं नक्की प्रयत्न करणार आहोत. कातळ शिल्प हा मराठीतला शब्द आहे. कोकणामधला जो भूप्रदेश आहे, विशेषतः जो दक्षिण कोकणातला जो भूप्रदेश आहे, तो भूप्रदेश हा जांभ्या दगडांच्या सड्यांनी निर्माण झालेला आहे. सडे हे साधारणपणे लोकांना माहिती आहेत की ज्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये लॅटरेटिक प्लॅटू म्हणतो. म्हणजे कोकणला समुद्र किनाऱ्याच्या लगत कमी उंचीची पठार आहे आणि त्याचे जे भूभाग आहे सगळा तो लॅटराईट म्हणजे जांभ्या दगडांनी युक्त आहे. त्याला स्थानिक भाषेमध्ये कातळ म्हणतात. आणि त्याच्यावरती निर्माण केलेली एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची गोष्ट की तत्कालीन मानवाने जी काही गोष्ट केलेली आहे त्याला शिल्प हे विशेषण आहे. म्हणजे कोकणातल्या ज्या काही चित्ररचना आपल्याला आढळलेल्या आहेत त्याला कातळ शिल्प हा पूर्णपणे स्थानिक शब्द आहे आणि हा गोड शब्द आहे पूर्णपणे. ह्याला तांत्रिक भाषे म्हणजे पुरातत्वीय भाषेमध्ये ह्याला जिओग्लिफ्स असं म्हटलं जातं. जिओ म्हणजे अर्थ म्हणजे भूमी आणि ग्लिफिन म्हणजे कोरणे किंवा रचना, याला आपण जिओग्लिफ्स म्हणतो. इनिशियल स्टेजमध्ये त्याला पेट्रोग्लिफ्स असं म्हटलं जायचं. याचं कारण असं होतं की हे मुळतः पुरातत्वीय भाषेमध्ये रॉक आर्ट या सदरामध्ये येतं. ज्यावेळेला आपण कोकणातल्या चित्रांचा विचार करतो त्यावेळेला तुलनेने खूप कमी माहिती लोकांपर्यंत आज उपलब्ध आहे. परंतु कोकणामध्ये आम्हाला दक्षिण कोकणामध्ये विशेषतः रत्नागिरीपासून केरळपर्यंत ह्या सगळ्या बेल्टमध्ये आत्तापर्यंत जवळपास 220 गावातनं जवळपास 3000 चित्र मिळालेली आहेत. 3000 चित्र मिळाले. त्याचा एक थोडक्यात प्रवास इथे मांडला आहे आपण. हा कोकण बेल्ट आहे सगळा आणि ह्याचं सर्वाधिक कॉन्सन्ट्रेशन आहे ते रत्नागिरी, राजापूर आणि लांजा अशा 3 तालुक्यामध्ये सर्वाधिक कॉन्सन्ट्रेशन आहे. आणि दोन्हीकडे ते हळूहळू विरळ होत गेलेलं आहे. ह्या चित्रांमध्ये प्रामुख्याने काय आहे तर 2 मुख्य भाग केलेले आहेत आम्ही अभ्यासातनं. एक म्हणजे फिगरेटिव्ह आणि दुसरं आहे ते सिम्बॉलिक. त्याला जो दिसलेला प्राणी आहे तो त्याने डिपिक्ट केला, त्याने तो काढला आणि तो काढत असताना एवढं अचूक वर्णन त्याचं आपल्याला पाहायला मिळतं की तो प्राणी हा वाघ आहे का अशी शंका नाही, तो वाघच आहे. एवढं त्याची शरीररचना आणि त्याची अत्यंत अचूकपणे दाखवलेली आहेत. सगळेच्या सगळे प्राणी हे जे आहेत हे वास्तव्यातल्या प्राण्यांच्या आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा मोठे आहेत. म्हणजे हत्ती असेल तो 10 फुटाचा हत्ती असेल तर 10 फुटाचाच चित्र काढलेलं आहे. डुक्कर असेल समजा ते 5 फुटाचं असेल तर 5 फुटाचं डुक्कर काढलेलं आहे. आणि हे कुठेतरी आपल्याला ह्या कोकण भूमीवरची प्राणी संपदा दाखवून देतं. आणि ती दाखवून देत असताना त्या प्राण्यांमधनं त्या चित्रांमधनं आपल्याला अनेक गोष्टी कळतात. उदाहरणार्थ ह्या चित्रांमध्ये आपल्याला सिंगल ऑन रायनो म्हणजे एक शिंगी गेंडा, हिपोपोटॅमस पाणगेंडा, एलिफंट बर्ड सदृश्य गोष्टी पाहायला मिळतात, आपल्याला चित्रण पाहायला मिळतं. आता हे प्राणी कोकणामध्ये कधी काळी अस्तित्वात होते याचे कुठलेही पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाहीत. तरी देखील आपल्याला त्याच्या चित्ररचना ह्या सगळ्या ह्याच्यातनं पाहायला मिळतात. प्राण्यांचे भाव सुद्धा आपल्याला ओळखता येतात. म्हणजे उदाहरणार्थ गेंडा असेल तर गेंड्याची तो धावतांच्या पोझिशनमध्ये आहे, त्याची शेपटी ताठ आहे, म्हणजे हे त्याचं ॲग्रेशन मोड दाखवतो. सो ह्या गोष्टी आपल्याला पाहतात. एवढं सुंदर चित्रण जगभरामध्ये कुठेही नाही रॉक आर्टमध्ये, किंवा एवढ्या मोठ्या आकाराच्या एवढ्या मोठ्या प्रसारामध्ये कुठेही आपल्याला पाहायला मिळेल. दिस इज समथिंग युनिक. जगात वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारची गोष्ट आपल्याला कोकणच्या भूमीवरती पाहायला मिळते. कोकण म्हणजे सह्याद्री आणि समुद्र याच्यामधली चिंचोळी पट्टी हे आपण आजपर्यंत सगळीकडे ऐकत आलेलो आहोत. आता ही जी पट्टी आहे ह्या पट्टीची निर्मितीचा जो कालखंड आहे हा काही कोट वर्षांपर्यंत मागे जातो. की आपल्याला माहिती आहे मादागास्कर बेटातनं म्हणजे आफ्रिकेतनं आपला भूभाग सुटला आणि भारतीय उपखंड तयार झाला. त्याची पश्चिमेकडची बाजू म्हणजे कोकणपट्टी. सह्याद्रीची जी रांग आपण ज्याला म्हणतो, इंग्रजी भाषेमध्ये त्याला वेस्टर्न घाट्स असं म्हणतात, त्या वेस्टर्न घाट्सची
पश्चिमेकडची बाजू म्हणजे पूर्ण कोकणपट्टी आणि साऊथ कोकण ज्याला आपण म्हणतो, दक्षिण कोकण, तो बेसिकली लॅटराईट स्टोनने, जांभ्या दगडाच्या सड्यांनी डॉमिनेट केलेला आहे. म्हणजे कोकणचं खासियत ज्याला आपण म्हणतो, वळणावळणाचे रस्ते, लाल माती वगैरे, हे जे काही आहे हे ह्या सड्यांमुळे निर्माण झालेली गोष्ट आहे. मग हा भूभाग तयार कसा झाला, त्याचा मूळ दगड आहे बेसाल्ट. त्या बेसाल्टचं गंजण्याची प्रक्रिया सुरू झाली, गंजण्याची. म्हणजे पाऊस आहे, दमट हवामान आहे, या दमट हवामानामुळे गंजण्याची, इरोजनची प्रक्रिया सुरू झाली. इरोजनच्या प्रक्रियेतनं जो तयार झाला तो म्हणजे जांभा दगड, ज्याला लॅटराईट म्हणतो आपण. ही प्रत्यक्षामध्ये चित्ररचनाचं स्केच तयार केलेलं आहे आणि त्याला मानवाच्या आकारामध्ये त्याला पाहायचा प्रयत्न केलेला आहे. 2023 मध्ये आम्हाला डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, त्यांचा एक छान सपोर्ट मिळाला. त्याच्या अंतर्गत 2 वर्षाचा एक प्रोजेक्ट उभा राहिला, म्हणजे ग्रँट मिळाली त्याची एक छोटीशी. आणि त्या ग्रँट अंतर्गत काही MA आर्किओलॉजिस्ट जॉईन झाले, काही ग्राफिक डिझायनर जॉईन झाले आणि त्याच्यातनं पूर्ण डिजिटल डॉक्युमेंटेशन ह्या चित्रांचा असा एक प्रवास खूप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे आता. एक विकासाच्या वाटेवरती कोकणाचा प्रदेश चाललेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण हे हेरिटेज कधी ना कधीतरी गमावून बसू शकतो, कदाचित असंही घडू शकतं, नाही याच्यातला भाग नाही. मग त्या विकासाच्या प्रक्रियेतनं ह्या चित्रांचं संरक्षण करून सुद्धा विकासाची प्रक्रिया कशी साधता येईल या दृष्टिकोनातनं प्रयत्न चालू आहेत. एका बाजूला पुरातत्व विभागाची चांगली साथ मिळते, त्याच्यातनं युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये आपल्या 9 साईट्स आत्ता ॲड झालेल्या आहेत. आणि हे खूप मोठं आहे की 2 गोष्टीतनं, की एक 10-12 वर्षाच्या प्रवासामध्ये युनेस्कोपर्यंतचा टप्पा गाठणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकाच प्रदेशातनं 9 साईट्स एकाच वेळेला युनेस्कोच्या टेंटेटिव्ह लिस्टमध्ये एका प्रदेशात आहे. दिस इज समथिंग युनिक. पुढचा प्रवास आहे तो होत राहील. काल आमची खूप चर्चा झाली की मग ते 40,000 इयर्स म्हणाले, पण मग त्यावेळेला मॅमथ होते, मग तेव्हा हत्ती कुठे होता. म्हटलं आता हे सगळं तू उद्या गेलास तिकडे की त्यांना विचार ना. ह्या दगडाला बेसिकली चर्ट म्हणतात. कडेवरती हात सावकाश फिरव, त्याला धार आहे खूप, त्याला चर्ट मिळतं. हा कोकणामध्ये दगड नाही मिळत. हा दगड मिळतो गुजरातच्या बाजूला. हा फक्त हे एक प्रयोग लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आम्ही मुद्दामून मागवला. हे कसं आहे की हा क्वार्टझाईडच आहे आणि तो क्रिस्टलाइज झालाय, म्हणजे त्याची प्रक्रिया म्हणतात, जिओड म्हणतात. ती जेव्हा दगड बनत असतं तर त्याच्यामध्ये जर पोकळी तयार झाली तर ती पोकळी अशी क्रिस्टलाइज होते आणि मग त्याच्यामध्ये भरली जाते ती. आणि मिनरल्स जे असतात ते त्याच्यामध्ये फसतात आणि त्या मिनरल्सच्या रूपानुसार काही वेळेला त्याचे रंग तुम्हाला असा दिसतो, काही वेळेला तो गुलाबी शेड दिसतो, अशा वेगळ्या. ते डिपेंड्स अपॉन मिनरल्स. हा दगड जर तू बघितलास तर ह्याला एक पानासारखा आकार दिलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, तर इथे एक आपल्याला स्कार मार्क दिसतोय, इथे एक दुसरा दिसतोय, इथे तिसरा दिसतोय, इथे चौथा दिसतोय या बाजूला, आणि इथे हा मोठा एक त्यांनी 5. सो या एका दगडापासून त्यांनी 5 फ्लेक्स बाजूला काढल्या आणि मग त्याचं एक हे हत्यार त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो हा जो दगड आहे ह्याला क्वार्टझाईट असं म्हटलं जातं. तर नंतरच्या काळामध्ये जसं माणसाला ते तंत्रज्ञान कळलं की हत्यारं कशी बनवायची आहे, तर तेव्हा या हत्यारांचा आकार छोटा झाला आहे, पण ती हत्यारांची एफिशियन्सी खूप जास्त वाढली आहे. सो ही जी हत्यारं आहेत त्याला आपण मायक्रोलिथिक टूल्स असं म्हणतो. थोडासा वेगळ्या प्रकारचा दगड आहे, याला क्वार्ट्स असं म्हटलं जातं. तर ह्या दगडाला जी एज दिलेली आहे ती एज एवढी शार्प असते की तुम्ही जर बोट जरी फिरवलं त्याच्यावर तरी ते कट होऊ शकतं इझिली. तर ते फाईन असतं हत्यार की आपल्याला कळतही नाही. हा जाणवत आहे. तर त्यांनी हे एक सिंगल वापरलं असेल का, तर सिंगल नाही वापरलं. त्यांनी अशी 3-4 ब्लेड्स एकत्र केली, एका वुडन स्टिकला ती हॅफ्ट केली आणि ते हॅफ्टिंग करून झाल्यावर एक कंपोजिट टूल त्यांनी वापरलेलं. हो, हे पण सगळेच त्यातले. माणूस प्रगत होत गेला तशी त्याची हत्यार छोटी होत गेली. येस. फॉर एक्झाम्पल एक साईट असेल आणि तिथून मी 500 दगड उचलले, तर ते 500 दगड ते 500च्या 500 हत्यारं नसणार आहेत. त्याच्यातली फिनिश्ड प्रोडक्ट जी म्हणतो ती 20 किंवा 30च असतात, पण त्याच्यासाठी तुम्हाला 500 दगडांचा ॲनालिसिस करावा लागतो. सो आत्ता आपल्याकडे आम्ही जे सर्वे केलेत 18-20 साईटमधून, तर ते आपल्याकडे 15,000 ते 16,000 असेंब्लेजेस आहेत. त्याचं आत्ता ॲनालिसिस सुरू आहे आणि ते झाल्यावरती आपल्याला इकडचा माणूस कोणत्या प्रकारची हत्यार बनवत होता आणि त्याचा प्रकार किंवा ती टायपोलॉजी भारतातल्या इतर भागांची कशी सिमिलॅरिटी मिळते का, किंवा इथून तिथे मायग्रेशन झाले का. सो हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या ॲनालिसिसमधून मिळू शकतील. तर हे ॲक्च्युअल टूल आहे, हे आपल्याला साईटवरून मिळालं आहे. ओरिजिनल आहे ना साईटवरून? हो, सगळे इकडचे हो 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 हो.
हे एवढं टेबल जे आहे ना, एवढं फक्त एक प्रात्यक्षिक म्हणून वापरतो आम्ही. बाकी सगळं ऍक्च्युली साईटवरनं रिकवर हो सगळं. पण बे असं काहीतरी आपल्याला आपल्या नजरेखालनं पायाखालनं गेलंही असेल, पण कधी माहितीही नव्हतं ते. आता ऍक्च्युली इथे आल्यानंतर, आता जेव्हा आम्ही कुठे फिरायला जाऊ किंवा काही दिसेल तेव्हा ते बघणं हे होईल. त्याने जसा प्राणी पाहिला तसाच्या तसा कोरला. आणि दुसरं आहे, त्याने मोठ्या आकारामध्ये काढला. आता मोठ्या आकारामध्ये का काढला असेल तर कदाचित तो भीतीपोटी काढला असेल, कदाचित तो उत्सुकतेपोटी काढला असेल. एवढा मोठा प्राणी आहे. आता त्या प्राण्याच्याबद्दल भीती आहे की नाही माझ्या मनामध्ये, समोर अचानक आलं तर. ज्यावेळेला आपल्या मनामध्ये भीती असते त्यावेळेला ती गोष्ट आहे तशी पाहतो, किंवा त्याच्यापेक्षा खूप मोठी आपल्याला भासते. किंवा एवढा मोठा हत्ती, त्यावेळेला काय फुटपट्टी नव्हती, टेप नव्हती, मग काय कसं, अरे हे एवढा मोठा हत्ती काढायचा आहे आपल्याला, हेही कदाचित कारण असू शकतं. पण त्याच्यातनं आपल्याला नक्की कळतं की ह्या भागामध्ये हत्ती वावरत होते. ते सगळं डिजिटल जे काही आहे नंतर करणं, ते सगळं इथे चालतं. साईटवरती ज्या काही उचापत्या करतो त्या सगळ्या इथे येऊन कागदावरती मांडण्याची जी प्रक्रिया आहे ती सगळी इथे चालते. आणि त्याच्यातनं रघुनाथ बुकील हे पण एम ए आर्किओलॉजिस्ट आहेत, आर्टची ओळख झालीत. गार्गे पोळकर ह्या ग्राफिक डिझायनर आहेत. अच्छा. अजिंक्य प्रभुदेसाई तो आम्हाला सगळ्या साईटवरती घेऊन जात असतो सगळीकडे, सारथी. आणि आता उन्हाचं रिफ्लेक्शन मला स्वतःला दिसत नाही की कॅमेऱ्यात किती दिसतंय. होपफुली दिसेल हे. आणि अशा प्रकारच्या मोठं हत्तीचं चित्र हे फारच अभावाने पाहायला मिळतं रॉक आर्टमध्ये. एवढ्या मोठ्या आकाराचं हत्तीचं चित्र अशा प्रकारचं सुस्पष्ट आणि असं कुठेही पाहायला मिळत नाही. त्यामुळे तू आज असं एक चित्र किंवा अशी एक गोष्ट विटनेस करतो सगळं की जे जगामध्ये युनिक आहे. हे काय, हा डोळा कळतो ना, पण डोळा. आणि ते असं ब्लॅक असतं डोळ्याखाली, असं त्याचे कान बघ कसे सुपासारखे कान. रॉक आर्टमध्ये सर्कलचे खूप वेगवेगळे मिनिंग्स किंवा सिम्बल्स काढले जातात, अर्थ काढले जातात. आता ते जे सिम्बल आहे ते खूप युनिक आहे. एकाच सिम्बलचे मल्टिपल अर्थ कसे आपण काढू शकतो याच्यातून तुम्हाला कळतं. म्हणजे तो जर बघितला आपण, तो इंग्रजी यू आपण जो नाम लावतो, टिळा लावतो, तो पण आहे. बरोबर. सो अशा वेगवेगळ्या पद्धतीने एकच सिम्बल आपण इंटरप्रिट करू शकतो. जसं डोकं दिसतंय तिथे 2 हात आहेत आणि 2 पाय आहेत. आणि त्या माणसाच्या बरोबर समोरच्या बाजूला एक प्राणी इथे कोरलेला आहे. हे 2 फुटप्रिंट्स दिसतात आपल्याला. पायाचे ठसे आहेत आणि त्याच्या आजूबाजूने एक चौरस कंपोज केलेला दिसतोय. आणि इथे सुद्धा अगेन एका आयताकृती किंवा एका चौरस आकृतीमध्ये वेगवेगळ्या जॉमेट्रिकल लाईन्स कंपोज केलेलं दिसतं. हा मासा. हा, हे आम्ही मगाशी खूप डिस्कस केलं की हे नेमकं काय आहे. तुम्हाला काय वाटतं तुमचं? मला आधी त्या 2 ह्याच्यामुळे ते फुलपाखरू वाटलं. ओके. नंतर असं वाटलं की पक्षी आहे बहुधा. हा पक्षीच आहे, थोडं बॅककडे जाणारी फिगर आहे ती. अच्छा. का तर जसं तुम्ही ते त्याचा इम्प्रेशन दिसतंय तुम्हाला. हा जो भाग आहे बॅकच्या डोक्यावरती जसं आपण कान, त्याचे दोन्ही विंग्स त्यांनी पसरवलेले दाखवले. हे सॉर्ट ऑफ त्याला फिंगर सारखं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हा त्याचा जो पोश्चर आहे तो बॉडीचा पार्ट त्यांनी दाखवला. अच्छा. यात काही सिलेक्टेड फिगर्स आपण जर सोडल्या ज्या आपल्याला ओळखता येतात, तर ते सोडलं तर इथलं कंपोजिशन आहे ते एकदमच युनिक आहे. म्हणजे तो माणूस जे विचार करतोय, सो हे असं एवढं डीप किंवा एवढं फ्लरिश्ड चित्र जेव्हा तो काढतोय, तर तेव्हा नक्की कुठेतरी त्याची विचारसरणीतलं रिफ्लेक्शन आहे. आणि ते विचार जे आहेत ते खूप डेव्हलप्ड स्टेज परिपक्व. मला हे सगळं बघितल्यानंतर ना की इतकं डिटेल्ड त्यांनी चित्र काढलेली आहेत ही सगळी, किंवा शिल्प म्हणूया आपण. बरं, त्या काळात इतकं इम्प्रिंट
केल्यासारखं. म्हणजे आपण आपलं परसेप्शन असंच असतं की अश्मयुगात माणूस भटकं जीवन जगत होता हां. किंवा तो शिकार, पण तसं नाही आहे. तो एका मोठ्या विचारांचा त्या प्रवासाचा तो भाग होता आणि ते आपल्याला ह्या सिम्बल्स सांगतायत की भलेही तो भटकं जीवन जगत असेल पण ह्याचा अर्थ त्याला विचार करता येत नव्हता असं नाही. कॉग्निटिव्ह प्रोसेसमधून आपल्याला हे चित्रण दिसतं. आलो. आम्ही इथे कातळ शिल्पाबद्दल माहिती घेतोय, हा मला सांगतोय की असं आहे, आणि हे सगळे तिकडे लांब तिकडे जाळीत करवंद खातात. आलो आलो. मी इथे आल्यानंतर आज मला कळतंय की इतके दिवस कसं व्हायचं की हां मग कातळ शिल्प आहेत, माहिती ऐकलं आहे, म्हणजे काय आहे नेमकं हे माहिती नाही आहे. पण म्हणजे हे ना, हे मी एक्सप्लेन नाही करू शकत. हे तुम्हाला येऊन बघावं लागेल की त्या काळात कुठलंही साधन नसताना त्यावेळी जो मानव होता त्यांनी हे कोरलं आहे दगडात. मी मगाशी सरांना पण म्हटलं की जर मला हे आधी माहीत नसतं तर ते दगडावर काहीतरी रेघोट्या आहेत असंच वाटलं असतं, पण आज इथे आल्यानंतर मला कळतं की कातळ शिल्पाचा इतिहास कधीपासून आहे आणि त्याला हेरिटेज व्हॅल्यू आहे. काय करवंद मिळाली? ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा, कोंबडा का कोंबडी? तू पहिल्यांदा जाळीतनं काढून खातोय ना? ऐक हे बघ, असं धर हातात, चीक यायचा द्यायचं ना, असं धरायचं हातात, इकडनं ओढायचं, चीक येतोय की नाही बाहेर, पटकन तोंडात टाकायचं. चिकनने काही होत हे असं काढायचं. टाक तू, काय नाही होत चिकन. आणि त्याच्या बिया इकडेच टाकायच्या, म्हणजे त्याची झाडं येतात. भावानी रक्षा करायची ना, करवंद काढून देतोय काटेरी जाळीतनं मला. आपण आता आलोय देऊड गावात आलोय. निवळी गणपतीपुळे रस्त्यापासून साधारणतः 5 किलोमीटर, जाकादेवीपासून 5 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. अच्छा. आणि तिथे आपल्याला एकंदरीत 4 लोकेशन्स मिळालेली आहेत. त्याच्यातलं हे पहिलं कातळ शिल्पांचं लोकेशन आहे आणि इथे 15 ते 20 चित्र आहेत. तर ती तुम्ही आता बघा आणि सांगा कोणती आहेत. खूप इंटरेस्टिंग साईट आहे. एक फिगर तर एकदमच म्हणजे प्रॉमिनेंटली तुम्हाला दिसेल आणि कळेल. सो ऑल द बेस्ट. ऑल द बेस्टच गेलंय मला. हां, हे मगाशी आपण बघितलं एक शिंगी गेंडा. हा तो शेपूटवर आहे आणि धावण्याच्या ह्याच्यात आहे. पावलं इथे पण आहेत. हां, पावलांचे ठसे आहेत इथे. ही जी आकृती आहे त्याच्या वरच्या अंगाला 2 चित्र दिसत आहेत आपल्याला. त्यातलं उजव्या हाताचं जे चित्र आहे तो माकड आहे. माकड कसं आहे तर तुम्ही त्याचे 2 पाय त्या बाजूला आहेत, पुढच्या बाजूला आहेत आणि आपण पाठीकडून ते चित्र बघतोय असं समजा. ही पाठ आहे त्याची. अच्छा. इथे त्याचं डोकं आलं पुढे. ओ बरोबर बरोबर. ही त्याची अशी शेपटी वरती आलेली आहे. अच्छा 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 अच्छा. हा कळलं. आणि 2 पाय त्याचे खाली दिसत आहेत तुम्हाला. इकडचं जे चित्र आहे या प्राण्याचं, हे खूप हा वेगळा थोडा प्राणी आहे. एकच चित्र आपल्याला मिळालं आतापर्यंत. हाईना जो म्हणतो आपण, त्या हाईनाचं चित्र ते आहे. ते कशावरनं कळतंय आपल्याला तर हां एक्झॅक्टली त्याच्या अंगावरती जे केस असतात ते पण त्यांनी दाखवलेले आहे. तुम्हाला पावलांचे ठसे जे म्हणतो आपण, तर ते इथे या एकंदरीत या अख्ख्या क्लस्टरमध्ये तुम्हाला ते दिसतील. तर कदाचित हे त्याची ट्रेडमार्क स्टाईल म्हणतो आपण, ती स्टाईल असू शकेल. अच्छा. म्हणजे ज्यांनी तयार केलंय, हे बनवलंय, कारण असे ठसे आपल्याला फक्त इथेच दिसत आहेत. मोर तिथे दाखवलेला दिसतोय. तर फांदीवरती बसलेला मोर जो असतो आणि त्याचा झुलता पिसारा जसा असतो, तर तो पिसारा तिथे व्यवस्थित दाखवलाय. त्याचा पाय फांदीवर आहे तो दिसतोय आणि पिसारा खाली आहे. हा, आणि मान त्याची सरळ जी आहे ती दिसते. त्याच्या बाजूला एक सिवेट फॅमिलीतली फिगर आहे. सिवेट फॅमिली म्हणजे ज्याला आपण जंगली वाईल्ड कॅट म्हणू शकतो, त्या जवळ जाणारी ती एक फिगर आहे. हरिण दाखवण्याचं त्यांनी हरिण. हो, ते हरिण अगदी स्पष्टच कळतंय. आणि ते हरिण सुद्धा परत बागडतंय ते म्हणतो आपण, तर त्या पोझिशनमध्ये त्यांनी काढलेलं आहे. म्हणजे
पुढचा पाय आहे त्याच्यात मुवमेंट दिसते आपल्याला. हा जो कला प्रकार आहे हा एका कम्युनिटीचं आपण म्हणू शकतो की एकच कम्युनिटी होती आणि त्या कम्युनिटीमध्ये ही कला बहरली आणि ती पूर्ण ह्या प्रदेशात आपल्याला दिसते, बघायला मिळते. पर्टिक्युलरली रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 2 जिल्हे आहेत त्याच्यामध्ये बघायला मिळते. बापरे, केवढं मी मगाशी म्हटलं तसं की जेवढं डीप जाऊ तेवढं आपल्याला कळत आता हा एकमेव रायनो मिळालाय का आपल्याला इथे तर नाही, तर अशा 5-6 वेगवेगळ्या साईट्स वरून आपल्याला रायनोचं चित्र मिळालंय. सो अशा ह्या सगळ्या गमती जमती आहेत. तर असे आम्ही थकले भागलेलो. आता आरेवारेवरती बसून शहाळं व्हेरी शहाळं काय सगळे थकलेत, सगळे दिवसभर उन्हात फिरून थकलेत. हां, असं साधारण दृश्य आहे इथून. आज मजा आली ना? नाही, काहीही न खाता पिता आम्ही दिवसभर फिरतोय. हे कधीच अनुभवलं नसतं मी, जे आज मला बघायला मिळालंय, अनुभवायला मिळालंय. मग ॲक्च्युली मी जेव्हा स्टोरी टाकली होती ना तेव्हा मला वल्लभचा मेसेज आला होता की अगं तुला हे बघ कातळ शिल्प बघायचे, मी घेऊन जातो तुला. आणि ती ही व्यक्ती, हाय, थँक्यू. तुझ्यामुळे माझी रिसबुडांची पण ओळख झाली आणि एवढं सगळं डिटेल इन्फॉर्मेशन मला मिळाली कातळ शिल्पांबद्दल, नाही तर ती मला एरवी मिळाली नसती. थँक्यू सो मच. धन्यवाद. आजचा हा दिवस तुझ्यामुळे आमचा सत्काराने लागलाय. अरे आता आम्ही चाललोय घरी. सगळेजण खूप थकलेत उन्हाचे फिरून, सगळ्यांची डोकं दुखतंय सगळ्यांचं उन्हाने. पण आता आजचा दिवस आम्ही इथेच संपवतोय आणि आता चाललोय घरी. बाय बाय. सगळ्यांनी एकदा बाय कराल का?